संग्रामपूर तालुक्यातील शिधापत्रिका धारकांनी येणाऱ्या 31 मार्च पर्यंत ई-केवायसी करावी, अन्यथा शिधापत्रक रद्द होणार असून यासाठी शिधापत्रिका धारक स्वतः जबाबदार राहणार आहेत। त्यासाठी केवायसी न झालेले 30,000 लाभार्थ्यांनी 31 मार्च पर्यंत केवायसी करणे बंधनकारक आहे, असं आवाहन संग्रामपूर पुरवठा निरीक्षण अधिकारी कोमल रोडे यांनी केले आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब गरजूंना अत्यंत कमी दरात रेशन धारकांचा पुरवठा होतो। त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिका धारकांना आता ई-केवायसी करण्याची अट घातली आहे। या योजनेतील बनावट लाभार्थ्यांना शोध ई-केवायसीतून लागणार आहे। ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली असून ई-केवायसी न केलेला रेशन धान्य बंद होणार असल्याची माहिती श्रीमती रोडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रतिनिधी रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। मी निरीक्षण अधिकारी संग्रामपूर आपल्या सर्वांना सर्व तालुक्यातील सर्व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थी यांना आवाहन करते की सगळ्यांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची केवायसी 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण करून घ्यावी। केवायसी करिता एकतर आपल्या नजीकच्या रास्तभाव दुकानात आधार कार्ड घेऊन जा किंवा शासनाचे ॲप आहे ई-केवायसी ॲप म्हणून, त्या ॲपद्वारे आपल्या कुटुंबातील सगळ्या लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करून घ्या। आपण ई-केवायसी पूर्ण न केल्यास आणि 31 मार्च नंतर जर आपलं धान्य बंद झालं तर या कार्यालयाची कुठलीही भूमिका राहणार नाही। तरी मी सगळ्यांना परत एकदा आवाहन करते की आपण सगळ्यांनी आपली ई-केवायसी 31 मार्चपर्यंत पूर्ण करून घ्या। त्याचप्रमाणे रास्तभाव दुकानदार प्रत्येक घरोघरी जाऊन ई-केवायसी करत आहे, पण वाटेल तेवढा प्रतिसाद दुकानदारांना मिळत नाही आहे। त्यात आपल्याला दुकानात न जाता केवायसी करायची असेल तर आपण ॲपद्वारे सुद्धा केवायसी करू शकता। त्याचप्रमाणे आपला मोबाईल नंबर राशन कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे। त्याकरिता मोबाईल सेटिंग पण ई-केवायसी करते वेळी मोबाईल सेटिंग पण आपण करून घ्या, जेणेकरून आपल्याला मिळणाऱ्या धान्याबाबतचा तपशील आपल्या मोबाईलवर नियमित आपल्याला प्राप्त होईल। तसेच प्रत्येक महिन्याला धान्य उचल करा। आजपर्यंत संग्रामपूर तालुक्यात 94% धान्य वाटप झालं आहे। त्या वाटपाची टक्केवारी वाढवण्याकरता प्रत्येकांनी दुकानात जाऊन प्रत्येक महिन्याला धान्याची उचल करणे अनिवार्य आहे। तसेच केवायसी सुद्धा आजपर्यंत केवळ 74% झालेली आहे। अजूनही 25% लाभार्थ्यांनी आपली केवायसी केलेली नाही आहे। 30,000 लाभार्थी अजूनही केवायसी न करणारे आहेत। त्यामुळे या 30,000 लाभार्थ्यांना मी विनंती करते की आपली केवायसी 31 मार्च पर्यंत पूर्ण करून घ्या। धन्यवाद।